जय भीम। 1 एप्रिल 2026 पासून केंद्र सरकारने जनगणना करण्याचे काम चालू केलेले आहे। तर जनगणना करत असताना महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये संख्येने सर्वात जास्त असलेला जो बौद्ध समाज आहे, तर या बौद्धांची नोंद ही आतापर्यंतच्या जनगणनेमध्ये अनुसूचित जातीमध्ये केली नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीची संख्या आहे ती खूप कमी प्रमाणामध्ये दर्शवल्या गेलेली आहे आणि त्याचं नुकसान हे खूप झालेलं आहे। त्यामुळं जे लोकसभा असेल, विधानसभा असेल आणि स्थानिक स्वराज्य संस्था असते त्याच्यामधला राखीव जो संख्या आहे ती सुद्धा कमी आहे। त्यामुळं अनुसूचित जातीची यांना पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही। त्यामुळे त्यांचा सामाजिक आर्थिक विकास, राजकीय विकास झालेला नाही। त्यामुळे आम्ही माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन अशी मागणी केलेली आहे की जी 2026 मध्ये जी जनगणना होत आहे त्या जनगणनेमध्ये बौद्धांची नोंद ही अनुसूचित जातीमध्ये करावी अशी आम्ही मागणी केलेली आहे। धन्यवाद।